श्रीमद भगवद्गीता संजीवनी आहे असे सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कर्मयोग नाम हा तिसरा अध्याय आहे भगवद्गीतेमधला. कर्मयोग याचा अर्थ असा सांगितला गेला आहे, सर्व काही भगवंताचे समजून यश अपयश समभाव ठेवून आसक्ती व फळांची इच्छा सोडून देऊन भगवंताच्या आज्ञेप्रमाणे सर्व कामे केवळ त्याच्यासाठीच करीत राहणे, तसेच श्रद्धा भक्तिपूर्वक मन वाणी आणि शरीरे सर्वस्वी भगवंतांना शरण जाऊन त्याचे नाम गुण आणि प्रभावासह त्याच्या स्वरूपाचे अखंड चिंतन करणे ही कर्मयोगाची साधना होय. अर्जुना, तू जागोजागी माझे चिंतन करीत कर्मयोगाचे आचरण कर. मायेने उत्पन्न सर्व गुणात वावरत असतात असे समजून, तसेच मन इंद्रिये आणि शरीराने होणाऱ्या सर्व क्रियांचा कर्तेपणा अभिमान सोडून सर्वव्यापी सच्चिदानंद परमात्म्याशी एकरूप होऊन राहणे ज्ञानयोग होय. तसेच फलाचा आणि आसक्तीचा त्याग करून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे केवळ भगवंतासाठीच कर्म करीत राहणे हे कर्मयोगामध्ये होते. साधनांचा परिपक्व अवस्थेने अर्थात पराकाष्ठेचे नाव निष्ठा आहे. तसेच कर्मयोग साधन सोपे असल्यामुळे त्याचा उपयोग होतो. आपल्याला श्रीमद भागवत गीतेचा तिसऱ्या अध्याय आम्हास काय सांगतो हे बघायचं आहे. आपल्याला प्रधान विषय श्लोक 1 ते 8 ज्ञानयोग निष्काम कर्मयोग यानुसार आसक्ती न बाळगता नेमलेले कर्म करण्याचा श्रेष्ठतेचे निरूपण. श्लोक 9 ते 16 यज्ञादी कर्माच्या आवश्यकतेचे प्रतिपादन. श्लोक 17 ते 24 ज्ञानी व भगवंतांनाही लोक संग्रहासाठी कर्मे करण्यासाठी जरुरी. श्लोक 25 ते 35 अज्ञानी व ज्ञानी यांचे लक्षण आणि राग द्वेष रहित होऊन कर्म करण्याची प्रेरणा. 36 ते 43 कामाला आवर घालण्याचं प्रतिपादन. ज्ञान आणि कर्म यांच्या श्रेष्ठतेविषयी अर्जुनाची शंका हे सांगण्याची विनंती. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाले, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. कर्म करण्यासाठी सांगत आहे. आम्ही दोन्ही बाजूंनी माझ्याशी बोलत आहात आणि माझ्या बुद्धीला भ्रमात पाडत आहात. एकच निश्चित गोष्ट सांगा, त्यामुळे माझे कल्याण होईल. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे अर्जुना, जगात 2 प्रकारची निष्ठा असते. ज्ञानयोगाची निष्ठा, सांख्ययोगाची निष्ठा. ज्ञानयोगाची निष्ठा निष्काम कर्मयोगाची निष्ठा. उपयोग ज्ञानयोग ज्ञानी लोकांसाठी आहे. निष्काम कर्मयोग योगी लोकांसाठी आहे. कोणत्याही मार्ग स्वीकारला तर कर्माचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. कर्माचा त्याग होऊ शकत नाही हे लक्षात ठेव. ज्ञानी लोकांसाठी निष्काम कर्मयोग आहे. नाही, कर्मयोग सध्या असताना कोणताही मनुष्य क्षणभर तरी कर्म करतोच. तो आपल्या इंद्रियाला कामे करायला लावतोच. ती कामे कोणत्या प्रकारची आहेत हे मी तुला सांगतो. भोगाची कामे असतील तर तो दांभिक पुरुष आहे असे समजायचं आहे. मिथ्या आचरणारा करणारा आहे. जो पुरुष आपल्या इंद्रियांना मनाच्या विचाराने आवरून धरतो, कर्मेंद्रिय ताब्यात ठेवतो, आसक्ती सोडून
आसक्ती सोडून कर्म करतो तो श्रेष्ठ पुरुष समजावा. तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. शास्त्रविधीने नेमून दिलेले कर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे अधिक श्रेष्ठ आहे. हे आपले कर्तव्य आहे. कर्म केल्याने शरीराची कार्यसिद्धता सिद्ध होते. बंधनाच्या भीतीमुळे कर्माचा त्याग करणे योग्य नाही. परमेश्वरासाठी कर्म कर. आता मी तुला देवांचे गुरु प्रजापतींनी सुद्धा सांगितले आहे की यज्ञाच्या योगाने तुमची वृद्धी होते. यज्ञ मनोकामना पूर्ण करतो. परमेश्वराची कर्तव्य समजून प्रगती करावी, यातच परम कल्याण आहे. चोर कोणाला म्हणतात? जो भोगांना, जो पुरुष त्यांना देवता मानतात, उपभोग घेतात आणि यज्ञातील उरलेले अन्न खाणे पुण्यकारक सारखे आहे. पण शरीर पोषणासाठी अन्न शिजवणे योग्य नाही, हे पाप आहे. प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात आणि अन्न पावसामुळे निर्माण होते. पाऊस यज्ञामुळेच पडतो. यज्ञ कर्मापासूनच उत्पन्न होणार आहे. कारण यज्ञाच्या वेळी परमात्मा तेथे उपस्थित असतो. इंद्रियासाठी सुख भोगणारा पापी समजतात. आत्म्याच्या ठिकाणी प्रीती ठेवून आत्म्याला तृप्त व संतुष्ट करतो तोच कर्तव्यदक्ष पुण्यवान होय. अनासक्त होऊन कार्य कर. जनकासारखे कार्य कर. कर्माच्या योगाने परमसिद्धी प्राप्त झाले आहेत. ज्ञानी पुरुष सुद्धा झाले आहेत, कारण त्यांनी आसक्तीरहित कर्म केले आहेत. लोक भ्रष्ट होता कामा नये. त्यांना भ्रष्ट न होऊ देता त्यांच्या विषयी योग्य कर्म करीत जाणे. परच्या स्वरूपात स्थिर राहून सर्व कर्मे चांगल्या प्रकारे करावीत. इतर लोकांकडून तशीच कर्मे करून घ्यावीत. अहंकाराने मोहित झालेले कर्मे करू नये. ज्ञानी पुरुषाने ज्ञान विचलित होईल असे कर्म करू नये. हे अर्जुना, तू ध्यान निष्ठा चिंताचे संपूर्ण कर्म मला अर्पण कर. इंद्रियावर ताबा ठेव. आशा, ममता, संताप यांचा त्याग करून शुद्ध अंतःकरणाने युद्धाला तयार हो. हे मी तुला सांगतोय. सर्व कर्मापासून मुक्त होण्याचा मार्ग दोषरहित बुद्धीने श्रद्धायुक्त होऊन वर्तन करावे. धर्मामध्ये येणारे मरण कल्याणकारक असतं. जबरदस्तीने केलेले काम योग्य नाही. अर्जुना, वैरीपणा सोड. रजोगुणातून उत्पन्न होणारे कर्म क्रोध महापापी आहेत. ज्याप्रमाणे धुराने अग्नी पळाला दूर जातो, आरशावर बसलेलं घाण आपण दूध करू शकतो, तसेच अर्जुना, इंद्रिये, मन, बुद्धी ही कर्माची निवासस्थाने आहेत. सर्वप्रथम तू इंद्रियांना वर करू ज्ञान विज्ञान नाश करणाऱ्या कामरूपी पाप्याला मारून टाक. इंद्रियाच्या पलीकडे श्रेष्ठ, बलवान, सूक्ष्म याचा विचार कर. इंद्रियाच्या पलीकडे जे मन, मनाच्या पलीकडे जे बुद्धीच्या पलीकडे आत्मा आहे, त्या आत्म्याला जाणून घे, विसरू नको. अशा प्रकारे बुद्धीच्या पलीकडे अर्थात सूक्ष्म, सर्व प्रकारे बलवान आणि श्रेष्ठ अशा तुझ्या आत्म्याला जाणून घे आणि बुद्धीच्या योगाने मनाला वश करून घे. अर्जुना, महाभाहो, आपल्या शक्तीला जाणून या दुर्गम अशा कामरूपी शत्रूला मारून टाक. नाहीसे कर. असे केले तर कर्मयोगाचे तू पालन करीत आहेस
असा कर्मयोग मध्ये सांगितलेला आहे बघा. हे लक्षात ठेव, हे कर्मयोगामध्ये सांगितलेलं आहे. कर्मयोगाचे अनुष्ठान करणे हा आसक्ती नष्ट करण्याचा सोपा उपाय आहे. कर्माचे 2 प्रकारचे परिणाम संभवतात, एक सफलता, एक निष्फलता. कर्म करण्याचा केवळ तुझा अधिकार आहे, म्हणजे कर्म करण्याचे तुला स्वातंत्र्य आहे, फळात तुझा अधिकार नाही, हे तू लक्षात ठेव. म्हणून या श्रीकृष्ण अर्जुन संवादे कर्मयोगे नाम तृतीय अध्याय समर्थ आहे. ह्या तृतीय अध्यायामध्ये कर्मयोगाचा भाग श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.